29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर। कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्ग, ठाण्यात एससी, जालना आणि लातूरमध्येही एससी महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर। मुंबई महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव। एसटी प्रवर्गाचं आरक्षण न निघाल्यानं महायुतीला दिलासा। महापौर पदासाठी तेजस्वी घोसाळकर, रितू तावडे, राजश्री शिरवाडकरांचं नाव चर्चेत। मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। मुंबईचं महापौरपद ओबीसी मध्ये का राखीव नाही? महापौर आरक्षण रोटेशननुसार का घेतलं नाही? किशोरी पेडणेकरांचा सवाल। केडीएमसीतील मनसेच्या 5 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक शिंदे समर्थक। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिला नसा तर 4ही नगरसेवक शिंदेंसोबत जाणार होते अशी माहिती। नामुष्की टाळण्यासाठी मनसेचा शिवसेनेला पाठिंब्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंनी युती करून मनसेचा केसानं गळा कापला। शिंदेंच्या शिवसेनेच्या संतोष नलावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंची युती केल्यानं मनसेचं नुकसान, नलावडेंची टीका। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात। मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट। काल रात्री उशिरा मिलिंद नार्वेकरांच्याही भेटीला। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या मुंब्रा हिरवा करून टाकू या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। किरीट सोमय्या, निरंजन डावखरेंनी मुंब्रा पोलिसांची घेतली भेट। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप एमआयएमची युती। समिती सभापती पदासाठी भाजप एमआयएमची एकमेकांना साथ। एमआयएम नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद। हा तर मतदारांचा अपमान। शिवसेना पक्षाचे संजय शिरसाट यांची टीका। लोकमान्य टिळकांनंतर महाराष्ट्राला लाभलेले दुसरे लोकमान्य नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरेच। संजय राऊतांचं विधान। रात्री 8:20 पुढारी न्यूजवर बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी विशेष। दावोसमधून कचरामुक्त मुंबईचा फडणवीसांचा संकल्प। इनोव्हेशन सिटीसाठी टाटा समूहाच्या प्रमुखांशी चर्चा। मुंबईचा पूर्णपणे विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 18 फेब्रुवारीला तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 24 फेब्रुवारीला व्हायची शक्यता। ट्रेलर लॉन्चला उशीर झाल्यानं नाना पाटेकर संतापले। ओ रोमिओ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमातून नाना निघाले। शाहिद कपूर, तृप्ती डिमरी यांना पोहोचायला उशीर झाल्यानं ट्रेलर लॉन्चला नाना पाटेकरांच्या नाराजीचं प्रदर्शन। ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बॉर्डर 2चा दबदबा। 50 कोटींची ओपनिंग निश्चित तर दर मिनिटाला विकली जातात 41 तिकीटं। 1 लाख ॲडव्हान्स बुकिंग व्हायची शक्यता। काश्मीरमध्ये सैन्याचं वाहन 200 फूट खोल दरीत कोसळून 10 जवानांचा मृत्यू। 11 जखमी। जवानांचं एअरलिफ्ट। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। बांगलादेशची टीम भारतात T20 वर्ल्ड कप खेळणार नाही। सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश सरकारचा निर्णय। बांगलादेशऐवजी आता स्कॉटलंडची टीम वर्ल्ड कप खेळणार।